विकासाची कामं करताना कोणी खंडणी मागितली तर त्यावर मकोका लावेल। इथं अनेक जण स्वतःची बंदूक वर काढून दाखवतात। बंदूक कोणी काढून दाखवली तर आता परवाना रद्द करेल। मी आता बीड मधील अधिकाऱ्यांकडे पण बघणार आहे। काही अधिकारी बरीच वर्ष इथं ठाण मांडून आहेत, त्यांच्याकडे पण मी बघणार आहे। हे सगळं अजितदादा बीड मध्ये बोलत होते आणि त्या पाठमागची पार्श्वभूमी काय होती ही आता उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। पालकमंत्री झाल्यानंतर दादा पहिल्यांदाच बीड मध्ये आले। दादा हे सगळं सुनावत असताना धनंजय मुंडे हाताची घडी घालून त्यांच्या बाजूला उभे होते। त्यावेळची धनंजय मुंडेंची बॉडी लँग्वेज बरंच काही बोलून गेली। दादांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या आणि सध्या चौफेर बाजूने अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे समोर अजितदादांनी तुफान बॅटिंग केली आणि आपण आता बीडला शिस्त लावू आणि ती दादा स्टाईलने लावू असंही त्यांनी अधोरेखित केलं। अजितदादांचं हे बीड मधलं भाषण नेमकं काय सांगतंय? अजितदादांनी धनंजय मुंडेंसमोरच सगळ्यांची कशी खरडपट्टी काढली हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना नैतिकता शिकवली। आज अजितदादांनी बीड मध्ये जाऊन कार्यकर्त्यांना चारित्र्य टिकवण्याची दमबाजी केली। बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। यावेळी त्यांच्या समवेत धनंजय मुंडे देखील होते। अजितदादांनी डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली। त्या बैठकीला आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना स्थान देण्यात आलं नसल्याची बातमी समोर आहे। पण डीपीडीसीच्या बैठकीच्या आधी स्वतः अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चारित्र्य टिकवण्याचं आवाहन केलं। कोणीही हातातलं पिस्तूल वर काढू नका, कमरेला लटकून फिरू नका, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडून लायसन रद्द करील अशी दमबाजी अजितदादांनी केली। जिल्ह्यामध्ये बदल दिसला पाहिजे। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारताना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तेच सांगितलं होतं। कार्यकर्ते आणि नेत्यांनी देखील उगाचच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या भोवती फिरू देऊ नका। मी हे खपवून घेणार नाही, कोणताही भेदभाव न करता पोलिसांना कारवाई करायला सांगेल असं अजितदादा म्हणाले। यावेळी धनंजय मुंडे त्यांच्या शेजारीच उभे होते। पण अजितदादांनी आज बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असा दम भरला असला तरी मुळात राष्ट्रवादीतली ही खल प्रवृत्ती गेल्या कित्येक वर्षांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनीच पोसली आहे। ही खल प्रवृत्ती गेल्या 2 वर्षात निर्माण झालेली नाही, तर राष्ट्रवादीची सत्ता आल्यापासून ती विकसित होत गेली। तिला नेत्यांचं पाठबळ मिळत गेलं ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही। परंतु संतोष देशमुख प्रकरणात सगळ्याच गोष्टी अंगलट आल्यामुळे आपल्याच पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दम भरणं अजितदादांना आज भाग पडलंय। बीड जिल्ह्यात कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कोणी वेडवाकडे प्रकार करणार असेल किंवा कोणी विकास कामाच्या आड येत असेल तर मी खपवून घेणार नाही। वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायलाही मागं पुढे पाहणार नाही। जिथं तथ्य असेल तिथं कारवाई केली जाईल, पण जिथं तथ्य नसेल त्यावेळी कारवाई केली जाणार नाही अशी रोखठोक शब्दात अजितदादांनी दम भरला। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय झालाय। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याची प्रतिमा बदलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही असंही ते म्हणाले। दरम्यान पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेताच दादा ऍक्शन मोडवर आलेत आणि आज केलेलं त्यांनी हे भाषण खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यकर्त्यांना आरसा दाखवण्यासारखं आहे। धनंजय मुंडे बाजूला उभे असताना दादांनी केलेली ही बॅटिंग राजकीय वर्तुळात मात्र चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।